नमस्कार. ज्ञानेश्वर वाघमारे. मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे वडगाव या ठिकाणी. वडगाव या ठिकाणी अ, ओम शांती ब्रह्मकुमारी संस्थेच्या डॉक्टर गोदावरी दिदीजी मुलुंड सब झोनच्या संचालिका आज आपल्या वडगाव या ठिकाणी आल्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या कार्याबद्दल आणि आता अधिक मास चालू आहे. त्या अधिक मासाबद्दल दीदी काय सांगतात ते? चला तर आपण जाणून घेऊया. ओम शांति। आप सभी जानते हो कि अभी भक्ति मार्ग की रीति से अधिक मास चल रहा है। अधिक मास माना ही 3 साल के बाद आता है और लोग बहुत ही दान पुण्य धर्म ध्यान व्रत जप तप सब कुछ करते हैं, क्योंकि समझते हैं कि इस महीने में जो कुछ करेंगे वो भगवान के पास पहुंचेगा और हमारा पुण्य बनेगा। तो पुण्य के हिसाब से सब कुछ ही करते रहते हैं। और हमारा कहने का भाव यही है कि सभी मिलकर के एक प्रभु को याद करो, प्रभु को पहचानो कौन है वो। और हमारे जो प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय है, उनके मुख्य स्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबा थे। और फिर मम्मा जिसको कहते हैं हम, तो मम्मा माना ही क्या है कि यज्ञ की माँ, पूरा ही यज्ञ संभाला, आई भले लास्ट, लेकिन बहुत ही अच्छे अच्छे कार्य करके दिखाया। तो उस दिन से उनका नाम पड़ा मम्मा। और यहाँ तक कि बाबा भी उनको मम्मा ही कहते थे। यज्ञ को वो संभालती थी। मम्मा माना ही आप जानते हो कि जो भी दुनिया में होकर के गए हैं, जरूर है कुछ तो किया होगा तभी वो होकर के गए हैं ना। तो मम्मा भी एक नव दुर्गा ही है, शक्ति सेना की सेनानी है। मम्मा बहुत ही सहनशील थी और हर प्रकार से मम्मा में जैसे गीता में कहा गया है कि बुद्धिमानों की बुद्धि मैं हूँ, वैसे मम्मा भी बुद्धिमानों की बुद्धि थी। हर कार्य इतना अच्छा सुंदर करती थी जो बाबा को मन पसंद होता था। और फिर धीरे धीरे मम्मा सभी का दिल जीतने लगी, ज्ञान से योग से बहुत आगे बढ़ गई। तो हम भी इनको फॉलो करें और इनके समान कैसे बने वही सोच रहे हैं। वो सोचने की बात नहीं है, लेकिन उनके समान बनने की बात है। तो इसलिए बाबा और मम्मा हम कहते हैं। तो बाबा मम्मा यही है, दुनिया वाले पहचानते नहीं है, जानते नहीं है, खाली समझते हैं कि गंगा के जल में नहाया मेरा पाप कट गया। ऐसी कोई बात नहीं है। पाप के कितने जन्मों के पाप है, और पाप तभी कटेगा जब हम कुछ पुण्य करेंगे। पुण्य वही है जो शिव भगवान की याद है। तो हम अपने आप को एक आत्मा समझ करके शिव को याद करेंगे, तभी हमारा पुण्य बनेगा और हमारे मन का मैल भी धुल जाएगा और हम संपूर्ण बनते जाएंगे। हम चाहते हैं कि हम भी संपूर्ण ब्रह्मा के जैसा और संपूर्ण माँ के तरह बने। उसके लिए रात दिन हमारा यही पुरुषार्थ चलता है। और अभी अभी आप सभी को पता होगा कि वडगांव में बाबा का घर बन गया है, वहाँ भी आप आ सकते हो। और यहाँ का जो शिक्षा है वो शिक्षा दे रही है। अच्छा भाई, ओम शांति। माझ्या ग्रुपच्या माध्यमातून आणि मीना दीदीच्या माध्यमातून वडगाव मावळ सेंटरमधून आपण 10-12 शेतकरी घेऊन आपण राजस्थानला गेलो होतो माउंट आबू इथे. आणि मधुबनमध्ये आम्हाला जे शेतकरी शेतीविषयी आयुर्वेदिक शेती
शेतीविषयीचे मार्गदर्शन आम्हाला मिळालं ते खूप सुंदर मिळालं. कारण तिथं आम्हाला गेल्यानंतर एक फार मोठी शिकायला मिळालं की आपण आपलं स्वतःचं काम कसं केलं पाहिजे, शेतामध्ये कीटकनाशकं कसे मारली पाहिजे, त्यासाठी आयुर्वेदिक शेती अनेक प्रकारच्या बसून आपण शेत उत्पन्न तयार करू शकतो. शेती बसून घेणारं उत्पन्न कमीत कमी पाण्यामध्ये जास्त पिकं घेऊ शकतो एका वेळेला. तर उंच पीक असेल म्हणजे भोपळ्यासारखं जर पीक असेल तर ते वेलीवर जातं आणि त्याच्या खाली आपण काही पिकं घेऊ शकतो. अशा प्रकारची खूप उत्तम अशी शेती आम्हाला बघायला मिळाली आणि प्रल्हाद सरांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन दिलं. त्या ठिकाणी आम्हाला आपण कोण ही शास्त्री ह्याची शास्त्री ओळख मिळाली की आपण परमात्मा कुठं हे शिव आणि हे आपण कोण आहे त्याची आम्हाला कल्पना झाली, जाणीव झाली की आपण करणारे काम आणि कर्म त्याच्यामधलं जो असणारा अंतर आहे तो कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे, समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे, कसं काय केलं पाहिजे, लोकांना आपल्याला आलेला अनुभव आपण आज जगापर्यंत शेअर केला पाहिजे. इथून पुढे आम्ही सुद्धा थोडं ठरवले की येणारा अनुभव ह्या आम्ही पुढच्या काळामध्ये 50 लोक या ठिकाणी घेऊन जाणार असा आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो नक्कीच होईल. तर आपलंही सहकार्य त्यामध्ये आम्हाला लाभलं पाहिजे. अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी जो आम्हाला आलेला अनुभव शेअर केला त्याबद्दल मला तर खूप सुंदर वाटलं. आणि आमच्या शेतकऱ्याला मी प्रत्येकाला सांगत बसलो आणि सांगतोय की जे भेटते त्यांना मी सांगत असतो की खूप सुंदर आहे, आपण सर्वांनी तिथं जाऊन या, कुठल्याही माध्यमातून जा आणि त्या ठिकाणी एक अनुभव तर घ्या, मग कळेल कसं काय. तर खूप सुंदर आम्हाला अनुभव एक चांगल्या प्रकारचं सुंदर या ठिकाणी आल्यासारखं वाटलं, सुंदर वाटलं सगळं आणि सगळं सोयी सुविधा उपलब्ध आहे. स्वर्गात आल्यासारखं वाटलं की स्वर्गच हे या ठिकाणी आहे असं काय वाटायला लागलं. आपण देवभूमीमध्ये आल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं. कारण सगळीकडं पाहिलं तर देवासारखी माणसं, शांत विचाराने राहणारी, सर्व सफेद कपड्यामध्ये असणारं रोज हे खूप सुंदर असं दृश्य आम्हाला बघायला मिळालं. त्यामुळं खूप खूप आम्हाला आनंद वाटला. आणि तिथे तुमचं मानव तेवढं धन्य थोडं आहे, कारण तुम्ही एक क्षणभर आमच्या ह्याच्यामध्ये आला, संपर्कात आला आणि आम्हाला सुद्धा त्यामध्ये आपण वाहून घेतलं. त्यामुळं आम्ही आपलं मनपूर्वक आभार मानतो, स्वागत करतो की तुम्हाला असंच आहे घेऊन सगळं पूर्ण जावं. त्यामुळे ओम शांती.